नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत ज्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो, पण तो आपल्या आयुष्याचा 1/3 भाग व्यापतो आणि तो विषय म्हणजे आपली झोप. तर मित्रांनो, झोप आणि स्लीप एपनिया या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि चर्चेसाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध ENT सर्जन आणि स्लीप एपनिया सर्जन डॉक्टर अतुल पोरे. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार. तर कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर पोरे यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर पोरे हे ॲडव्हान्स्ड ENT हॉस्पिटल आणि स्लीपवेल क्लिनिकचे संचालक आहेत. मराठवाड्यामध्ये विशेष स्लीप क्लिनिकची संकल्पना रुजवणारे ते पहिले तज्ज्ञ आहेत. त्यांच्या नावावर 2000हून अधिक यशस्वी ENT शस्त्रक्रियांची नोंद आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षात त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम देखील पाहिलं. इतकंच नाही तर नुकत्याच 2026 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्लीप एपनिया कॉन्फरन्समध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व करून देशाचा मान उंचावला. घोळणं आणि स्लीप एपनिया यांसारख्या गंभीर पण दुर्लक्षित विषयांवर जनजागृती करण्यासाठी त्यांनी सायलेंट बॅटल हे अत्यंत माहितीपूर्ण असं पुस्तकही लिहिलेलं आहे. तर आज आपण त्यांच्याकडून स्लीप एपनिया या संदर्भात महत्त्वाची चर्चा करणार आहोत आणि खूप सारे प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज त्यांच्याकडून मिळवणार आहोत. तर सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. खरं तर जसं मी आधीच मेन्शन केलं आहे की झोप ही अशी एक गोष्ट आहे की ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ठीक आहे, 2 तास झोप झाली तरी चालतंय, 8 तास झोप झाली तरी चालतंय, असा एक दृष्टिकोन असतो झोपेकडे बघण्याचा. आणि कामाला जास्त महत्त्व दिलं जातं, आरामाला कमी महत्त्व दिलं जातं बऱ्याच लोकांकडनं, असं होतं. मात्र पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वर्ल्ड स्लीप डे हा नेमका का साजरा केला जातो, आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्लीप वेल लिव्ह बेटर ही संकल्पना नेमकी काय, ती जरा सविस्तर पद्धतीने सांगाल. धन्यवाद. तर वर्ल्ड स्लीप डे हा दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये साजरा केला जातो. ह्याचा बेसिक उद्देश जो आहे तो लोकांना झोपेच्या बद्दलचं महत्त्व समजावून सांगणं. बरोबर. जसं तुम्ही आत्ता म्हणाले तसं त्यानुसार आपण साधारणपणे नेहमीच आहार, व्यायाम ह्याच्याबद्दल खूप वेळेस बोलतो, परंतु जो तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1/3 भाग आहे आपल्या झोपेचा, त्याबद्दल आपण सहसा बोलत नाही. तसं बघायला गेलं तर 24 तासातले 8 तास हे आपण झोपेमध्ये घालतो आणि आजच्या वाढत्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोबाईलच्या वापरामुळे झोपेकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणून हा स्लीप डे साजरा करण्यामागचं उद्देश हेच आहे की लोकांना झोपेच्या बद्दलचं महत्त्व समजावून सांगितलं जावं आणि त्याबद्दलची त्यांची काय धारणा आहे, स्लीप म्हणजे काय, ह्याच्याबद्दलचं जनजागृती व्हावी. यावर्षी वर्ल्ड स्लीप डे हा जो साजरा केला जातो त्याचं थीमच आहे की स्लीप बेटर आणि लिव्ह बेटर. म्हणजे तुम्ही चांगली झोप घ्या जेणेकरून तुमचं दैनंदिन जीवनमान चांगलं होईल. बरोबर. तर असं चांगली झोप झाल्याने तुमची स्मरणशक्ती चांगली राहते, तुमचा मानसिक ताणतणाव कमी होतो, तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं आणि दिवसामध्ये तुमची कार्यक्षमता वाढते. बरोबर. आणि जर हे नाही झालं तर त्याचे परिणाम हे गंभीर परिणाम असतात. तर हे सांगण्यासाठी दरवर्षी हा वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जातो. अगदी बरोबर. आणि सर, भारतामध्ये स्लीप एपनियाचं प्रमाण नेमकं किती आहे आणि त्याची लक्षणं काय आहेत? लोक कितपत तुम्हाला असं वाटतं की लोक याला सिरियसली घेतात? तसं बघायला गेलं तर मॅडम, लोक ह्याला अजिबातली सिरियसली घेत नाहीत. आत्ताच यावर्षी एम्स भोपाळ आपले जे अपेक्स इन्स्टिट्यूट आहे त्यांनी एक स्टडी केली की ज्यामध्ये नॉर्मल लोकांमध्ये जाऊन त्यांनी स्लीप स्टडी केली. बरं. आणि काही सॅम्पल साईज तयार केलं. तर त्यात लक्षात असं आलं की जवळपास 37% लोक जे आहेत ते मॉडरेट टू सिव्हिअर स्लीप ॲपनियाने ग्रस्त आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये आजार हा सौम्य नाही आहे तर तीव्र आणि मध्यम स्वरूपाचा आहे आणि त्यामुळेच त्या लोकांना बाकीची लक्षणंही दिसतात. नॉर्मली जे स्लीप ॲपनिया आजाराची लक्षणं असतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं ते म्हणजे घोरणं, रात्री श्वास अडकणं झोपेमध्ये, दिवसभर थकवा जाणवणं, चिडचिड होणं आणि त्यासोबत डोकं दुखणं आणि बाकीचे सगळे लक्षणं, ही सगळी प्रामुख्यानं लक्षणं दिसली जातात. आणि यावेळेस रुग्णाला स्वतःला ह्याची ॲक्च्युली जाणीव नसते, तर त्याचे जे सोबतचे असतात त्यांनाही जाणीव असते की त्यांना हा त्रास आहे म्हणून. तर आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे की जर एखादा माणूस घोरत असेल आणि त्याला श्वास अडकत असेल तर नक्कीच आपल्याला त्याचं निदान करणं गरजेचं आहे. बिलकुल बिलकुल. सर, महत्त्वाचं म्हणजे स्लीप एपनिया म्हणजे नेमकं काय हे जरा सविस्तर जर तुम्ही सांगितलं ना तर खूप बरं होईल. कारण झोप
लागत नाही हा एक प्रकार वेगळा आहे, झोप लागल्यानंतर घोरतो आणि घोरण्यामुळे अचानक जाग येते आणि त्यानंतर पुन्हा झोप लागत नाही हा पण एक प्रकार आहे. पण लोकांना हे नाही माहिती की स्लीप एपनिया नेमका काय आहे आणि त्याची लक्षणं काय, तर ते जरा सविस्तर सांगा. स्लीप ॲपनिया ह्या आजाराचं, स्लीपच्या जेवढे आजार आहेत त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप दुर्लक्षित आजार आहे. ह्याचं नाव आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. म्हणजे झोपेमध्ये श्वासाच्या वरच्या नळीमध्ये अडथळा तयार होतो आणि त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण शरीरामधलं कमी होतं. आणि मग तो एकदा तुमच्या शरीराला जाणारा जर ऑक्सिजनच कमी पडला तर तुमचे जेवढे शरीरामधले बाकीचे ऑर्गन्स आहेत, जसं हृदय आहे, किडनी आहे, या ठिकाणी जाणारा ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. आणि मग त्यामुळे असा जर आजार वाढत गेला तर त्या लोकांमध्ये मधुमेहाची शक्यता, हृदयरोगाची शक्यता, स्ट्रोक, पॅरालिसिस म्हणतो आपण ज्याला, त्याची शक्यता ही नॉर्मल लोकांपेक्षा 2 ते 3 पट जास्त असते. आणि हे जर आपण लवकर निदान केलं तर आपण हे होणारे जे संभाव्य धोके आहेत ते सगळे टाळू शकतो. बिलकुल. आणि सर असं होतं की घोरणं हे सर्वसामान्य मानलं जातं, म्हणजे हे फारच कॉमन गोष्ट आहे. घरामध्ये जर 5 जण असतील तर 4 जण हे घोरतातच. बरोबर. पण अशा वेळेला घोरणं म्हणजे हे स्लीप एपनियाच आहे असं कशावरून आपण समजायचं किंवा त्याची शक्यता कितपत असते? हे बघा, घोरणं नॉर्मली प्रत्येक माणूसाने जर थोड्यापेक्षा नॉर्मलपेक्षा जास्त काम केलं तर तो थकल्यामुळे इथले जे स्नायू असतात ते शिथिल पडतात आणि त्यामुळे घोरणं येतं. परंतु एखादा माणूस नेहमीच घोरतो आहे आणि घोरण्यासोबत त्याच्या बाजूचं त्याची जे पत्नी आहे किंवा जे सोबत राहतात त्यांना असं दिसतंय की तो श्वास अडकलेला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं ज्यात तुम्हाला सांगितलं जातं की याला स्लीप ॲपनिया आहे. त्यामुळं नुसतं घोरणं आणि वारंवार घोरणं, ज्याच्यासोबत श्वास अडकणं असेल तर नक्की तुम्ही सल्ला घेतला पाहिजे. बरोबर. आणि ते सांगतं. घोरणं हे नुसतं आपण नॉर्मली हसण्यावर घालवतात किंवा सगळेच घोरतात, मी घोरतो, माझे वडील हा घोरतात, ना खूपच घोरतो, हा आम्हाला झोपूच देत नाही, झोपूच असा देत पण एक नाही. विषय असतो. तर माझ्याकडे येणारे बरेच जे पेशंट असतात त्यांचा पहिला उद्देश असतो की हा एक सोशल स्टिग्मा आहे. मी ट्रेनमधून जात होतो, मी बसमधून जात होतो, असे खूप सारे किस्से ऐकायला मिळतात. त्यांनी गाडी थांबवली आणि म्हणाले की अहो ह्याला बाहेर काढा, आम्हाला झोप लागत नाही. तर परंतु त्यांचं निदान झाल्यावर असं लक्षात येतं की त्यांच्या शरीरावर त्याची हानी जास्त झाली आहे ॲज कम्पेअर टू त्यांचा सोशल स्टिग्मा. बिलकुल. तर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष त्यामुळे नाही केलं गेलं पाहिजे. बिलकुल. सर, आपण पाहिलं की घोरण्याकडे दुर्लक्ष केलं जातं, स्लीप एपनिया असू शकतो पण लोक त्याला सिरियसली घेत नाही. या विषयावर तुम्ही ब्रेकच्या आधी मार्गदर्शन केलं. मला जाणून घ्यायचं आहे त्याचे दुष्परिणाम काय, जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला काय दुष्परिणाम भोगावे लागू शकतात? दुष्परिणामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की यामुळे उच्च रक्तदाब होणे, मधुमेह, हृदयविकाराचा झटका किंवा पॅरालिसिस ह्याची शक्यता ही खूप जास्त आहे. बरं. स्टडी असं सांगतात की जे लोक घोरतात त्यांच्यामध्ये 2 ते 3 पट ही शक्यता नॉर्मल माणसांपेक्षा जास्त असते. बरं. जर तुम्ही या स्लीप ॲपनियाला ट्रीटमेंट केली तर बरेच इट्स प्रिव्हेंटिव्ह गोष्ट आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचे धोके, संभाव्य धोके टाळू शकता. बिलकुल. सर, स्लीप एपनियाचं निदान नेमकं कसं केलं जातं, त्याच्यावरचे जे उपचार आहेत ती उपचार पद्धती नेमकी काय आहे? निदान अत्यंत सोपं आहे. ज्यालाही तुम्हाला लक्षात आलं की आपण घोरतोय आणि आपला श्वास अडकतोय तर तुम्ही तुमच्या जवळच्या ENT किंवा स्लीप स्पेशालिस्टला कन्सल्ट करा आणि त्याची एक सोपी तपासणी पद्धती असते ज्याला स्लीप स्टडी म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये रात्रभरामध्ये तुम्ही किती प्रमाणामध्ये घोरता, तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण किती कमी होतं, तुमच्या हृदयाची गती कमी जास्त किती होते आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम हे सगळे मॉनिटर केले जातात आणि त्यानुसार आजाराची तीव्रता जी आहे ती मोजमाप केली जाते. आणि ही तीव्रता मोजमाप झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार पद्धती आहेत. बऱ्याच पेशंटला जर खूप सौम्य पद्धतीचा आजार असेल तर साध्या जीवनशैलीमध्ये बदल, आहारामध्ये बदल, व्यायाम आणि मायोफंक्शनल थेरपी नावाची अशी उपचार पद्धती आहे. काही पेशंट्समध्ये ज्यांना आजार हा तीव्र आणि मध्यम प्रकारचा असतो त्यांच्यामध्ये एक CPAP नावाचं मशीन असतं ज्याला कंटिन्यू पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर असं म्हणतो, ते मशीन देतो. आणि काही पेशंट्समध्ये ज्यांच्यामध्ये आपल्याला दिसतं की नाही यांच्यामध्ये अडथळे खूप जास्त आहेत तर ते अडथळे आपण सर्जरीनं सुद्धा दूर करू शकतो. बरं, नक्कीच. सर, खरं तर ENT सर्जन म्हणून तुमची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. तर मला जाणून घ्यायचं की स्लीप एपनियाच्या या उपचारामध्ये तुमची भूमिका कशी आहे? स्लीप एपनियाच्या आजारामध्ये जसं आपल्याला कळतं की हा आजार हा वरची जी श्वासनलिका आहे त्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे होतात. तर ॲज अन ENT सर्जन आम्ही हे तपासतो की यांचे अडथळे नेमकं कोणकोणत्या जागेवर आहे. तर त्यासाठी एक तपासणी पद्धती आहे ज्याला आपण स्लीप एंडोस्कोपी म्हणतो. बरोबर. ज्याच्यामध्ये आपण पेशंटला भुलेचं इंजेक्शन देऊन ती तपासणी करतो आणि अडथळे कुठे कुठे आहेत ते पाहतो. नाकामध्ये, टाळूमध्ये, जिभेच्या मागच्या भागाला अडथळा आहेत का आणि ते अडथळे सर्जरीनं नीट करता येतात का
ह्याची आपण तपासणी करतो. आणि जर तसं असेल तर त्या पेशंट्समध्ये मल्टीलेवल सर्जरी केल्याने सुद्धा खूप सारा फायदा होतो. तर ॲज अन ENT सर्जन सर्जिकल रोलमध्ये स्लीप ॲपनियामध्ये खूप सारा रोल हा कान घसा तज्ञांचा आहे. बिलकुल. सर, आरोग्याच्या दृष्टीने किंवा चांगल्या झोपेसाठी, चांगल्या आरोग्यासाठी आपली जी स्लीपिंग सायकल असते ती नेमकी कशी असली पाहिजे, लोकांनी काय रूल्स फॉलो केले पाहिजे आणि कशा पद्धतीने गांभीर्याने घेतलं पाहिजे, त्याविषयी जरा सविस्तर सांगा. येस. नॉर्मल सर्केडियन रिझन किंवा स्लीप सायकल ही जी म्हणतो, तर प्रौढांमध्ये अडल्ट लोकांमध्ये 7 ते 8 तास ही आपली स्लीप महत्त्वाची, आपल्याला तेवढी गरजेची आहे. तर आम्ही असं वयोगट? वयोगट हा 18 म्हणजे 20 वर्षानंतरपासून सगळ्या प्रौढांमध्ये. लहान मुलांमध्ये झोपेची गरज जास्त असते. म्हणजे जसं जसं वय कमी असतं त्यापर्यंत 10 ते 12 तास ही त्यांची रिक्वायर्ड झोप आहे. आणि स्लीप सायकल जी आहे ती 2-3 भागांमध्ये डिवाइड झालेली आहे, ज्याला आपण हलकी झोप किंवा गाढ झोप आणि REM सायकल, REM स्लीप असं म्हणतो. तर यात सगळ्यात महत्त्वाची, ज्याला आपण मराठीमध्ये साखर झोप म्हणतो किंवा गाढ झोप म्हणतो, ह्याच्या सायकल्स जास्त होणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या व्यक्तीचं जे आरोग्यमान आहे ते चांगलं राहील. काही महत्त्वाच्या टिप्स ज्या आम्ही पेशंट्सला सगळ्यांना सांगतो की तुमचं झोप चांगली करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तर एकाच वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा. दररोज तुम्ही 10 वाजता झोपत असाल तर 11ला झोपत असाल तर वेळ पाळा. बरोबर. कधी कमी जास्त यानुसार स्लीप सायकल मेंटेन होत नाही. तर एकाच वेळेला झोपण्याच्या आधी कॉफी किंवा चहाचं प्रमाण न घेणे, साधारणतः 1-1.5 तास आधी. मोबाईलचा वापर कमी करणे आणि शांत ठिकाणी झोपणे. त्यासोबत थोडासा व्यायाम आणि रेग्युलर व्यायाम हे जर केलं तर तुमची दैनंदिन जी नॉर्मल स्लीप सायकल आहे ती मेंटेन राहते. खरं तर या सवय पाळणं आजकालच्या जगामध्ये फार अवघड झालेलं आहे, कारण आपण पाहतोय की मोबाईलचं जग आहे, स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात असतो आणि बऱ्याचदा असं होतं की स्मार्टफोनला एवढं महत्त्व दिलं जातं की झोप येत असताना सुद्धा लोक झोपत नाहीत. तो स्मार्टफोन जोपर्यंत मी ही सिरीज कंप्लीट करत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही, असं कुठेतरी त्यांचा विचार असतो. मात्र तुमची ही जी सवय आहे ती तुमच्या आरोग्यासाठी फारच हानिकारक आहे, हे खरं तर महत्त्वाचं आहे. तर सर, मला जाणून घ्यायचं लहान मुलांसाठी की लहान मुलांमध्ये देखील स्लीप एपनियाचा त्रास असतो का, किंवा पालकांनी कसं लक्ष दिलं पाहिजे लहान मुलांकडे की जेणेकरून त्यांची जर काही लक्षणं असतील स्लीप एपनियाची ते पालकांना लवकर कळतील? खूपच चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही. ॲक्च्युली स्लीप ॲपनिया जे मोठ्यांमध्ये होतो त्याची बरीच बीजे ही लहानपणी असतात. तर लहान मुलांमध्ये स्लीप ॲपनिया नक्कीच असतो. आणि स्लीप ॲपनिया लहान मुलांमध्ये असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गळ्याच्या आतमध्ये टॉन्सिल आणि नाकाच्या मागे टॉन्सिल, ज्याला ॲडेनॉइडच्या गाठी म्हणतो, हे वाढलेलं असेल तर तुमचा श्वास जो असतो तो बंद असतो. अशा रुग्णांमध्ये, अशा पाल्यांमध्ये जे लक्षणं दिसतात ते म्हणजे माझा मुलगा घोरतोय, रात्री तोंड उघडा ठेवून झोपतो, रात्री खूप अस्वस्थ असतो, दिवसभर अत्यंत चंचल असतो, रात्री त्याला शू करण्याची म्हणजे बेड वेटिंगची सवय आहे. तर हे सगळे लक्षणं जर दिसत असतील तर ह्याला दुर्लक्ष करू नका. पालकांनी ह्यासाठी डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे. आणि तसं सांगायला जर झालं तर ह्याची ट्रीटमेंट जर केली तुम्ही, टॉन्सिल आणि ॲडेनॉइडचे जर वाढलेलं असेल आणि त्याचं ऑपरेशन केलं तर 100% तुम्ही त्या मुलाला आत्ता स्लीप ॲपनियापासून तर वाचवताच आहेत, पण भविष्यात जो त्याला मोठेपणी होऊन जो स्लीप ॲपनिया होणार आहे त्याच्यापासून वाचवत आहे. तर ह्याची उपचार पद्धती सर्व द्रुत आहे, सर्वांना मान्य आहे आणि सगळीकडे अवेलेबल सुद्धा आहे. फक्त पालकांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सर, लहान मुलांमध्ये जर हा त्रास असेल तर त्यांचं मेडिसिन हे मोठ्यांपेक्षा वेगळे असतात का? उपचार पद्धती सेम असते की वेगळी असते? लहान मुलांमध्ये मेडिसिन्स हे कमी प्रमाणात लागतात, सर्जिकल ट्रीटमेंट जास्त आहे. ज्यांना मेडिसिन जसं मोठ्यांमध्ये सर्जरीचा रोल तितका थोडासा मध्यम स्वरूपाचा आहे, पण लहान मुलांमध्ये सर्जरी छोट्या पद्धतीचं ऑपरेशन असतं ज्यामध्ये अडथळे आपण दूर करतो, तर त्यांच्यामध्ये रिझल्ट्स हे जास्त चांगले येतात. बिलकुल. सर, आणि लहान मुलांबद्दल आपण बोललोच, पण अजून एक दुर्लक्षित घटक आहे फॅमिलीतला, तो म्हणजे महिला. बरोबर. महिलांविषयी मला विचारायचं आहे. महिलांची अंगमेहनत भरपूर असते सकाळपासून, म्हणजे अगदी सकाळी लवकर उठण्यापासून रात्री उशिरा झोपण्यापर्यंत काम हे त्यांचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. तर अशा वेळेला ज्या वेळेला एखादी स्त्री झोपते आणि ती घोरते तर त्यावेळेला असं म्हटलं जातं की ही थकलेली आहे, सकाळपासून ही भरपूर काम करते म्हणून ही थकलेली आहे. तर आपण असं समजायचं का की एखादी स्त्री जर घोरत असेल तर ती थकलेली आहे म्हणून घोरते, किंवा तिला पण स्लीप एपनियाचा त्रास असू शकतो? महत्त्वाचा मुद्दा जो जसा तुम्ही विचारला तसा, स्त्रियांमध्ये जर घोरणं असेल आणि ते जर रेग्युलर असेल म्हणजे दररोज घोरत असेल तर नक्कीच स्लीप ॲपनिया असण्याची दाट शक्यता आहे. परंतु
असे स्त्रियांमध्ये स्लीप ॲपनिया जसा दिसतो तो बऱ्याच वेळेस घोरणं अशा पद्धतीनं दिसतसुद्धा नाही. बरं. डोकेदुखी, वारंवार दिवसभर डोकं दुखतंय, अंग दुखतंय, चिडचिडपणा, त्यांच्यामध्ये मेंटल स्ट्रेस जास्त असणे, हे स्त्रियांमध्ये स्लीप ॲपनियाची लक्षणं जास्त आहेत. तर अशा पद्धतीनं जे आपण म्हणतो की स्त्रियांमध्ये खूपच चिडचिडपणा आहे, खूप इमोशनल आहेत, तर त्याला हे जे कारण आहेत अशी बरीच कारणं म्हणजे स्लीप ॲपनियासारखं कारण त्याला कारणीभूत असतं. स्त्रियांमध्ये स्लीप ॲपनिया ह्या पद्धतीनं सुद्धा प्रेझेंट होतो. तर ज्या स्त्रियांना असा आजार खूप जास्त आहे त्यांनी नक्कीच एकदा स्लीप ॲपनिया आहे का नाही हे तपासून बघायला पाहिजे. बिलकुल. सर, स्लीप ॲपनियाचे उपचार घेतल्यानंतर त्याच्यानंतर साधारण रुग्णांच्या जीवनामध्ये कसा परिणाम होतो, कसा सकारात्मक परिणाम होतो, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे घोळणं पूर्णपणे बंद होतं का उपचारानंतर? घोरणं बऱ्याच प्रमाणात कमी होतं. आपण म्हणतो त्याला स्कोरिंग जर म्हटलं तर 90 ते 95% घोरणं कमी होतं. सगळ्यात महत्त्वाचा सकारात्मक बदल जो होतो तो म्हणजे त्यांचं रात्रीचं जे श्वास अडकण्याचा प्रकार असतो तो पूर्णतः बंद होतो. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं रेग्युलेट होतं आणि ऑक्सिजन चांगल्या पद्धतीनं गेल्यामुळं त्यांची जीवनमान पूर्णतः बदलतं, त्यांची कार्यक्षमता वाढते. त्या लोकांमध्ये दिवसभर जो थकवा जाणवत असतो आणि जे ताजेतवानापणा जाणवत नसतो ती सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा बदल होतो त्या लोकांना. सर, महिलांबद्दल विचारून झालं, लहान मुलांबद्दल मला यंगस्टर्सबद्दल विचारायचं आहे. साधारण यंगस्टर्स म्हणजे एक 30 ते 50च्या दरम्यानचे किंवा 45च्या दरम्यानचे जी पुरुष असतात त्यांच्यासाठी बऱ्याच जणांना काय होतं की रात्री ते झोपतात, घोरतात आणि घोरताना आहे ना एकदम त्यांचा श्वास अडकतो आणि ते एकदम खडबडून जागे होतात आणि अचानक त्यांच्या तोंडून किंचाळी येते. असे पण बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, खास करून पुरुषांमध्ये. बरोबर. मात्र एवढं सगळं होत असताना सुद्धा दवाखान्यात जाण्याची तयारी नसते, उपचार घेण्याची तयारी नसते, काही नाही, श्वास अडकलेला आहे, होतं 2-3 दिवसात एखाद्या वेळेला होतं असं म्हणून दुर्लक्षित केलं जातं. हा त्रास किती जीवावर बेतू शकतो किंवा आरोग्याच्या दृष्टीने किती हानिकारक आहे? हा खूप जास्त हानिकारक आहे. जसं तुम्ही सांगताय आणि ज्या पद्धतीनं सांगताय हे नक्कीच स्लीप ॲपनियाचं लक्षण आहे. आता आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये जसं जसं या आजाराबद्दल लोकांना माहिती होत चाललं आहे तसं तसं बरंच दिसतंय आपल्याला की लहान वयामध्ये सुद्धा लोकांना ब्लड प्रेशर लागलेलं आहे, लहान वयामध्ये मधुमेह लागलेला आहे. आणि जर त्यांनी सखोल त्यांच्याबद्दल आपण विचारणा केली ते म्हणतात हो मी बऱ्याच दिवसांपासून घोरणं आहेच आहे मला. आणि अशा लोकांना ज्यावेळेस आपण ही स्लीप स्टडी सांगतो त्यावेळेस सरप्राइझिंगली त्या लोकांमध्ये आजार हा तीव्र किंवा सौम्य तर नाहीच नाही पण मध्यम ते तीव्र प्रकाराचा असतो. बरोबर. आणि अशा पेशंट्समध्ये उपचार पद्धतीनं त्यांचे जीवनमान हे खूप चांगलं होतं. बिलकुल, नक्कीच. सर, आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. थोडक्यात वर्ल्ड स्लीप डेच्या निमित्तानं तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश द्याल? वर्ल्ड स्लीप डेच्या निमित्ताने मी 2च गोष्टी प्रेक्षकांना सांगेन. झोपेकडे दुर्लक्ष करू नका. जर तुमचं पार्टनर किंवा तुमचे जे कोणी असतील ते घोरत असतील आणि त्यांचा श्वास अडकत असेल तर त्यांना डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या, जेणेकरून तुमचं जीवनमान चांगलं होईल. जे की या वर्ल्ड स्लीप डेचं आहे की लिव्ह बेटर, स्लीप बेटर आणि लिव्ह बेटर. नक्कीच. सर, खरं तर स्लीप ॲपनिया या विषयावर तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं आहे. तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम, थँक्यू. आणि या संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम TV.